थँक्यू सो मच. नमस्कार, शुभ संध्याकाळ आणि आपल्या संतुलन आनंद प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी मेघना वाघ, योगा ट्रेनर, कन्सल्टंट आणि नॅचरोथेरपिस्ट आहे आणि संतुलन आनंद हा जो आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याची संचालिका आहे. आपल्या संतुलन आनंद परिवाराचा उद्देश हा आहे की आपल्या सगळ्यांचे आयुष्य शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर संतुलित आणि आनंदी असावे. गेल्या 3 वर्षामध्ये संतुलन आनंद हे नाव केवळ एक व्यासपीठ राहिलेलं नाही, तर 32,000 पेक्षा जास्त कुटुंबाचा एक भक्कम आधारवड बनलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनापासून धन्यवाद. आता संतुलन आनंद म्हणजे काय हे आधी आपण बघूयात. संतुलन आनंद हा मराठी ऑनलाईन वेलनेस प्लॅटफॉर्म आहे आणि तो 100% नैसर्गिक पद्धतींमधून सर्वांगीण आरोग्य साध्य करण्यासाठी आहे. कारण घरातील प्रत्येक जण जर शांत, निरोगी आणि तणावमुक्त असेल तर संपूर्ण घर पण आनंदी राहतं. आणि म्हणूनच संतुलन आनंद तुम्हा प्रत्येकाला स्वतःसाठी मिनिमम 1 तास वेळ काढायला शिकवते. संतुलन आनंद हे आहे आरोग्याचं वन स्टॉप सोल्युशन. संतुलन आनंदमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी बऱ्याच गोष्टींवर अचूक मार्गदर्शन मिळते. नैसर्गिक आरोग्य, कोणत्याही आजारांवर औषधांविना नैसर्गिक उपचार तुम्हाला इथे मिळतात. मानसिक शांती, सुख, समाधान, समृद्धी, यश आणि नात्यांमधील ताणतणावावर सोल्युशन. शिवाय भटकंती आणि निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरण्याची संधी, याशिवाय निसर्गोपचार शिबिरे. पुढील पिढीचं भविष्य सुद्धा तुम्हाला संतुलन आनंदमध्ये मिळतं. मुलांवरील उत्तम संस्कार आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष वर्ग आम्ही आयोजित करतो. आणि या प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती तुम्हा सगळ्यांच्या पर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही दरवेळेला विशेष फ्री वेबिनार घेऊन येत असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मे महिन्यापासून आपली वेबिनार सिरीज सुरू झालेली आहे. मे आणि जून महिन्यांमध्ये आपले वेगवेगळे वेबिनार सुरू आहेत. यशाची आणि आनंदाची संतुलन आनंद ही पहिली पायरी आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्यासाठी, वर्कशॉपचे डिटेल्स, सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी संतुलन आनंद परिवाराशी तुम्ही नेहमीच कनेक्टेड राहा. याच प्रवासात आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आजच्या काळाची गरज असलेल्या विषयावर बोलणार आहोत. आणि आजचा विषय आहे काउन्सिलिंग म्हणजेच समुपदेशन. आजचे आपले सगळ्यांचे आयुष्य खूप फास्ट झालं आहे. बदलती जीवनशैली, स्पर्धा, नातेसंबंधातील ताणतणाव आणि अपेक्षांचे खूप जास्ती ओझे यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आज मानसिक संघर्षातून जात आहे. मग ते शाळकरी मूल असू दे, करिअरच्या मागे धावणारे तरुण असू देत, संसार सांभाळणाऱ्या महिला असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत, आज काउन्सिलिंग ही गरज बनलेली आहे. पण दुर्दैवाने असं म्हणता येईल की आपल्या समाजात आजही लोक काउन्सिलरची मदत घ्यायला घाबरतात किंवा बिचकतात. बरेच जणांना असं वाटतं की काउन्सिलरकडे जाणं म्हणजे आपल्यात काहीतरी मानसिक दोष आहे किंवा आपण कमकुवत आहोत, लोक काय म्हणतील, या भीतीने अनेक जण स्वतःचे दुःख, स्वतःचा ताण मनातच दाबून ठेवतात. पण आज मला सगळ्यांना असं आवर्जून सांगावंसं वाटतं की जसं शरीराला ताप आल्यावर आपण डॉक्टरांच्याकडे जातो, तसंच मनाला थकवा आल्यावर किंवा योग्य दिशा सापडत नसताना काउन्सिलरकडे जाणे अगदी कॉमन आहे आणि तितकंच ते अतिशय गरजेचं आहे. काउन्सिलिंग म्हणजे स्वतःच्या मनाला समजून घेण्याची, आयुष्याला पुन्हा एका योग्य मार्गावर आणण्याची एक सकारात्मक सुरुवात आहे. आणि म्हणूनच लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी आणि काउन्सिलिंगचे महत्त्व समजून सांगण्यासाठी आज आपण हा खास विषय घेऊन आलेलो आहोत. आणि या विषयावर आपल्याला सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत अतिशय अनुभवी काउन्सिलर आपल्याला लाभलेले आहेत. काउन्सिलर संगीता नायक. त्यांच्याबद्दल थोडक्यात मी सांगणार आहे.
ग्रॅज्युएशन नंतर ज्ञानप्रबोधिनीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा स्कूल सायकॉलॉजी या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी केला आणि चाइल्ड काउन्सिलिंग सुरू केलं. त्याच्यानंतर MA इन क्लिनिकल सायकॉलॉजी केल्यानंतर सर्व वयाच्या लोकांसाठी काउन्सिलिंग सुरू केलं. सध्या भारतीय विद्या भवनच्या परांजपे विद्या मंदिर स्कूलमध्ये त्या काउन्सिलर म्हणून काम करतायत आणि याच्याशिवाय त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा चालू आहे. ज्ञानप्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीच्या त्या कॉम्प्रेहेन्सिव्ह चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या वर्कशॉप्समध्ये फॅसिलिटेटर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि पुण्यामधल्या अथश्री सिनियर सिटीझन होममध्ये अनेक सिनियर सिटीझन्सना त्यांनी काउन्सिलिंग केलं आहे किंवा त्या करत आहेत. पुण्यामधल्या अथश्री सिनियर सिटीझनच्या काउन्सिलिंग त्यांचं चालूच आहे. शिवाय पॉश अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम त्या घेतात. शिवाय ऑर्गन डोनेशन अवेअरनेस प्रोग्राम आणि काउन्सिलिंग फॉर दी डोनर्स ॲज अ सोशल सर्व्हिस हे त्यांचं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर थोडक्यात संगीताताईंची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आज त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर काउन्सिलिंग ही आजची गरज बनलेली आहे आणि त्याच्याबद्दल संगीताताई तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. सो ओव्हर टू यू संगीताताई. वेलकम टू माय संतुलन आनंद प्लॅटफॉर्म. थँक्यू मेघना. सो नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. ऐकू येतंय? हो हो येस, ना. एकदम परफेक्ट. ओके, मी PPT शेअर करते आणि मगच बोलायला लागते, हा, म्हणजे मग मध्ये डिस्टर्बन्स नाही येणार. दिसतंय? हो, दिसतंय. हा, एकच मिनिट, हा, मी ऑडिओ फक्त चेक करते एकदा. हम्म. स्टॉप शेअर करते, एकच मिनिट द्या मला. येस. मी पण बहुतेक मी शेअर साऊंड केलं. आजच्या विषयामध्ये आपल्याला व्हिडिओ आणि PPTची गरज जास्ती आहे. ओके, दिसतंय सगळ्यांना? हा, दिसतंय. ओके. ठीक आहे ना. ओके, सो परत एकदा नमस्कार सगळ्यांना. तर मेघनाने खूप छान इंट्रोडक्शन केलं माझ्या टॉपिकचं. म्हणजे जसं मेघना म्हणाली तसंच खरोखरच आजच्या या तणावपूर्वक आणि दगदगीच्या जीवनात मोठ्यांना तर काउन्सिलिंगची गरज आहेच आहे. पण त्यापेक्षा मी म्हणेन अगदी लहान मुलांपासनं, आता लहान मुलं म्हणजे काय, ह्याला काही असं एज लिमिट किंवा असं काही नसतं. आता जसं जसं मी पुढे जाईन ना, तसं तसं तुम्हाला ते प्रत्येक स्टेजवर मी एक्सप्लेन करीन की कधी आणि कशा प्रकारे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा चॅलेंजेस आहेत ज्याच्यामुळे आपण काउन्सिलिंगला जास्ती, और मी म्हणेन की काउन्सिलिंगची जास्ती आजच्या काळात गरज आहे. म्हणजे एखाद्या मनात, कोणाच्या तरी एखाद्या व्यक्तीच्या मनातलं समजून घेणं म्हणा, किंवा अशी व्यक्ती प्रत्येकाला हवी असते की जी शांतपणे समोरच्याचं ऐकून घेईल आणि कुठेही तो बोलताना मध्ये डिस्टर्बन्स न करता अगदी एम्पथी दाखवून, म्हणजे समानुभूती, मी म्हणेन सहानुभूती नाही, त्याच्या बाजूनी पूर्णपणे ऐकून घ्यायचं आणि त्याच्या मनातल्या भावना समजून घ्यायच्या आणि समोरच्याची गरज बघून त्याच्यावर सोल्युशन द्यायचं. आता सोल्युशन द्यायचं म्हणजे काय, हे आम्ही काही गोळ्या, औषधं किंवा असं काही देत नाही, तर आमची फक्त टॉक थेरपी असते, म्हणजे बोलून. आणि वेगळ्या वेगळ्या आमच्या ज्या थेरपीज असतात, मुलांसाठी म्हणा प्ले थेरपी असते, किंवा मोठ्यांसाठी बिहेवियरल थेरपी, CBT असते, REBT असते, म्हणजे बरंच कपल थेरपी असते. सो या सगळ्या थेरपीज वापरून समोरच्याचा जो काही
मेंटल प्रॉब्लेम म्हणजे सायकोलॉजिकल म्हणेन मी, रादर सायकोलॉजिकल जो काही चॅलेंज आहे, जो काही इश्यू आहे किंवा जी काही डिफिकल्टी आहे, त्याच्यावर एक छान अगदी सोपं सोल्युशन त्यांच्यासाठी देणं, याचाच अर्थ काउन्सिलिंग. आता मी काउन्सिल हे सुरू करताना करताना अगदी म्हणजे सुरुवातीलाच मी एक व्हिडिओ दाखवू इच्छिते. सो हा व्हिडिओ झाला की आपण पुढचं सुरूच करू. मला फक्त सांगा आवाज ऐकू येतोय की नाही. हा, सो कसा वाटला व्हिडिओ? ह्या व्हिडिओतनं बरंच सगळ्यांना कळलेलं असणार, म्हणजे बरेच जणांनी हा सिनेमाही बघितलेला असणार, तारे जमीन पर. युट्यूबवरनं सगळे व्हिडिओज डाउनलोड केलेले आहेत मी. सो हो, थँक्स टू युट्यूब. आणि ह्याच्यात काय आपल्याला बघायला मिळालं एक्झॅक्टली, की काय हवं असतं मुलांना आपल्याकडनं, की अगदी छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना मॅटर करतात आणि त्यावरच त्या मुलांचं अपब्रिंगिंग किंवा मुलं वाढतात किंवा मुलं मोठी होतात. आणि जर मुलांचं मूळ घट्ट असेल तर मग शेवटपर्यंत त्यांना कुणीही हलवू शकत नाही. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. त्यांनी त्यात काय सांगितलंय म्हणजे की लहान मुलांची काळजी घेणं म्हणजे काय करणं, की अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं म्हणजे साधं प्रेमळ नजरेने मुलांकडे बघणं, ह्यातनच मुलांना सगळं काही मिळतं. म्हणजे आई बाबांची नजर, आजी आजोबांची नजर कशी आहे, ते कसे माझ्याकडे बघतात, ते प्रेमाने बघतात की रागराग करतात, ह्यापासून ते अगदी म्हणजे फिजिकल टचला किती महत्व आहे हे सांगते मी. जस्ट येता जाता मी तर म्हणते पालकांनी अगदी डोक्यावरनं हात फिरवायला हवा, त्यांना रोज मिठ्या मारायला हव्या, हे तर पण अगदी येता जाता साध्या गोष्टी म्हणजे त्यांना टच करणं, फिजिकल टच हा एवढा महत्वाचा आहे, एवढा जास्ती मुलांच्या आयुष्यात महत्वाचा आहे, की त्या फिजिकल टच मधनं त्यांना सायकोलॉजिकल सेक्युरिटी मिळते. जस्ट इमॅजिन करा, नुसतं येता जाता डोक्यावरून हात फिरवणं, पाठीवरनं हात फिरवणं, काहीच नाही तर एखादी टपली मारून जा पुढे किंवा असं स्पर्श करून जा पुढे. पण हे खूप 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 मोठ्या प्रमाणात मुलांसाठी गरजेचं आहे. लहान असताना मुलं एवढं काही जाणवत नाही, पण जसं जसं आपण सेशन पुढे नेऊ तसं अजून एका व्हिडिओत मी सांगीन, तुम्हाला दाखवून देईन की ते कसं मॅटर करतं मुलं मोठे होता होता. सो आता छोट्या मुलांना काय काय, मी प्रत्येक स्टेजचे थोडे थोडे इश्यू घेतलेले आहेत, चॅलेंजेस घेतलेले आहेत, अगदी सगळे कव्हर नाही करू शकत मी एवढ्या वेळात. सो टँट्रम थ्रो करतात मुलं म्हणजे काय, हट्टी वागतात, हेकटपणा करतात. आता कधीपासून हे सुरू होतं? गंमत सांगते तुम्हाला, की ज्यावेळी तान्हं बाळ रडतं, हं, अगदी छोटं बाळ, जन्मलेलं बाळ रडायला लागलं, की आपण आपल्या घरात ते बाळ नवीन असतं. आपणही नवीन पालक असतो किंवा नवीन आजी आजोबा असतो. बाळ रडलं की चारी कोपऱ्यातनं सगळे लोक पळत येतात. अरे, का बरं रडतंय हे? काय झालं असेल? पोटात दुखत असेल का? भूक लागली असेल का? हा, आता गंमत बघा. बाळ हे सगळं बघत असतं. आपल्याला वाटतं बाळाला काहीच कळत नाही, पण जसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं त्याला कळायला लागतं, की मी जरा रडलो की सगळे मला बघायला येतात. म्हणजे काय, की मी सगळ्यांचं अटेन्शन ग्रॅब करतो. हं. सो त्याच्यात त्याला आनंद मिळायला लागतो आणि त्याला गंमत वाटते, की रडलो की सगळे येतात, मी रडलो की सगळे येतात. सो अशा प्रकारे मग हळूहळू हळूहळू त्याचे टँट्रम सुरू होतात. आता कसे सुरू होतात टँट्रम? आणि आजकाल काय झालंय, की प्रत्येक घरी अगदी ऑलमोस्ट एक किंवा मॅक्सिमम दोन मुलं असतात. सो हट्ट पुरवणं म्हणजे काही हट्ट, बरेचदा मी असंही बघते, की माझ्याकडे आता एवढे सारे क्लायंट असतात, म्हणजे शाळेतली मुलं पण, मी शाळेत नोकरी करते त्यामुळे असतात. त्यांचे पालक असतात, टीचर्स त्यांच्या डिफिकल्टीज घेऊन येतात. अगदी मावशी काकांपासून सगळ्यांचं मी काउन्सिलिंग करते शाळेत. प्लस मी माझी प्रायव्हेट सेशन्स घेते, त्याच्यातही मी बरेच लोक हँडल करते. तर मग हे काय होतं, की बरेच पालक मला सांगतात, की अहो आम्हीच त्याला, म्हणजे असं तोंडातनं त्याचं ते वाक्य संपायच्या आत आम्ही ती वस्तू त्याला देतो.
किंवा बऱ्याच जणांची तक्रार असते, अहो आम्ही नाही देत, पण काय होतं आजी आजोबांचा तो लाडका आहे ना, मग ते आणून देतात. असं अनेक वेगळ्या वेगळ्या घटना घडत असतात आणि त्याच्यातनं ते मूल बरोबर बघतं की माती कुठे मऊ आहे, कुठे खोदायचं. त्या मुलाला अगदी 100% माहिती असतं. चॉकलेट कोणाकडे मागितल्यावर मिळेल मला? आई बाबांकडनं मिळेल का? नाही, आई बाबा ओरडतात. मग कोण देतील? आजी आजोबा देतील, काका मावशी जे कोणी आहेत ते देतील. सो अशा प्रकारे त्यांच्या हट्टानं सुरुवात होते. पण हा हट्टीपणा हा अगदी नॉर्मल आहे. पण जर त्याचा अतिरेक झाला तर मात्र हा हट्टीपणा डेंजरस ठरू शकतो. नेक्स्ट आहे सेपरेशन एन्झायटी. आता सेपरेशन एन्झायटी म्हणजे काय? की लहान मूल दिवसभर समजा आई बरोबर असेल किंवा आजी आजोबांबरोबर किंवा जो कोणी त्याचा केअरटेकर असेल त्याच्याबरोबर ते छोटं मूल दिवसभर असतं. आता पहिल्यांदा ही सेपरेशन एन्झायटी कधी जाणवते? ज्यावेळी त्या मुलाला कुठेतरी बाहेर जायचं असेल, म्हणजे काय 2 पूर्ण झाल्यावर समजा त्याला प्ले ग्रुपला जायचं असेल, पाळणा घरात जायचं असेल किंवा मग नर्सरीत ऍडमिशन, आता शाळेत ऍडमिशन असेल. आता आमच्या तर शाळेत लहान म्हणजे नर्सरीत जी मुलं येतात त्यांना बऱ्याच शाळेत आता पालकांना थोडा वेळ बसवतात. त्याच्यानंतर मग हळूहळू जर मूल थांबलं लवकर रडायचं तर तशा प्रमाणे त्या त्या पालकांना आम्ही घरी पाठवतो की आता काही बसायची गरज नाही शाळेत. पण अनेकदा असं होतं, एखादं मूल असं असतं की महिना महिना रडत असतं. आता ही सेपरेशन एन्झायटी असते. म्हणजे काय, की त्या मुलाला तो ट्रॉमा असतो. ट्रॉमा म्हणजे त्याच्या आयुष्यातली ती एक भयानक घटना असते. त्या मुलासाठी आई-बाबा किंवा आजी-आजोबा जे कोणी घरात असतील, ते इनसेपरेबल असतात त्यांच्यासाठी. म्हणजे त्या मुलापासून त्यांना कधीच सेपरेट केलेलं नसतं किंवा त्यांच्यापासून त्या मुलाला. मग ज्यावेळी पहिल्यांदा ह्या मुलाला शाळेत घालतात, त्यावेळी सगळ्यांना सोडून त्या वेगळ्या वातावरणात येणं, ह्यासाठी ते मूल अजिबात तयारच नसतं. त्यामुळं खूप रडारडी आणि इन्सेक्युरिटी वाटते मग त्याला. आणि हल्ली पेरेंट्स पण खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात. त्यामुळे ह्या सेपरेशन एन्झायटीचा बऱ्यापैकी त्यांना त्रास होतो. आता ADHD म्हणजे काय? की मुलं चंचल असतात. हं. आता चंचल असणारी प्रत्येक मुलं ADHD असतात का? नाही. हे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी असते ती. तर नुसते हायपर ऍक्टिव्ह पण मुलं असतात. म्हणजे काय करतात, की एका जाग्यावरती मुलं बसू शकत नाही किंवा सारखी चुळबुळ करत असतात किंवा शेजाऱ्याला त्रास द्यायचा असतो, वर्गभर फिरायचं असतं. अशा प्रकारची ही मुलं असतात. सो त्यांच्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग मध्ये अगदी आरामात त्यांना नॉर्मलाइज वर आणतो आम्ही. आता ऑटिस्टिक मुलं असतात, ऑटिझम. ऑटिझम म्हणजे काय? की स्वमग्न असतात ही मुलं. म्हणजे कायम ही मुलं प्रत्येक काही स्वमग्न म्हणजे ती त्यांचं कम्युनिकेशन नसतं कुणाशी किंवा सारखं सारखं ती मुलं त्याच ऍक्टिव्हिटीज करत राहतात किंवा सारखी ती मुलं एकच काहीतरी रिपिटेटिव्ह बोलत असतात. हं. आणि माझ्याकडे तर एक खूपच अशी ऑटिस्टिक केस होती आणि ऑटिझम अगदी माइल्ड असेल तर नॉर्मल स्कूलमध्ये ती मुलं जाऊ शकतात विथ थेरपीज. ऑटिझमला थेरपिस्टची खूप गरज असते. तो मुलगा खूप सिव्हिअर ऑटिस्टिक होता आणि त्याला एवढा त्रास व्हायचा की त्याला काही असं समजतच नसे. गप्पा मारायचा तो माझ्याशी, खूप गप्पा मारायचा. पण त्याला आवाज सहन होत नसे. मग इव्हन खूप आवाज आला की तो असं दोन्ही कान खूप गच्च मिटून ठेवायचा किंवा एकदा तर तो म्हणजे त्याला मी कंट्रोल करू शकत होते. त्याचे आई-बाबा आणि मी सोडून तो कुणालाही कंट्रोल होत नसे. तो सरळ सांगत होता, की अजून कोणी आलं तर, "मैं तेरे काबू में नहीं आने वाला हूँ." म्हणजे हे तो सगळं असं YouTubeवर ऐकायचा किंवा कुठेतरी टीव्हीवर बघायचा आणि हे सगळं मग तो बोलायचा. किंवा नंतर तर तो एवढा त्याची सिव्हिअरिटी वाढली कारण त्याला कुठल्याही थेरपीज दिल्याच नव्हत्या. सो मग तो जमिनीवर झोपायचा असा कॉरिडोरमध्ये आणि तिथेच पोहायचा आणि सांगायचा की मैं स्विमिंग कर रहा हूँ, मैं स्विमिंग, देखो देखो मैं स्विम कर रहा हूँ. असं. त्यामुळे ऑटिस्टिक मुलं जर असतील तर ते लवकर जर कळलं ना, तर त्यांना थ्रू थेरपीज देऊन त्यांना बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये
ठेवता येतं. मग त्यांना जास्ती त्रास नाही होत. आपण ते त्यांचा त्रास कमी करू शकतो. सो हे झाले छोट्या मुलांचे प्रॉब्लेम्स. आता जशी जशी मुलं मोठी होतात, टीनेज मध्ये येतात आणि हे छोट्या मुलांना पण आता टीनेजच्या स्लाइडवर मी घातले, पण ह्यातले बरेचसे प्रॉब्लेम छोट्या मुलांना सुद्धा येतात. आता अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, की शाळेत समजा मूल बसलंय, तर कॉन्सन्ट्रेटच करू शकत नाही ती मुलं किंवा काही कुठे अटेन्शन असं देऊ शकत नाही. टीचर्स तिकडे त्यांच्या त्यांच्या शिकवतात, पण हे मूल लक्ष नाही देऊ शकत किंवा कुठेच लक्ष नसतं, मग त्याला ते रेस्टलेसनेस जाणवतो, मग आजूबाजूच्या मुलांना त्रास देणं, त्यांना डिस्टर्ब करणं, मध्येच उठून वर्गात चक्कर मारणं, काहीतरी चाळे करणं, असं खूप आणि त्यांना डिस्ट्रॅक्शन्स भरपूर असतात. त्यामुळं ते अजिबात वर्गात शांतपणे बसू शकत नाही. आता लर्निंग डिफिकल्टीज टीनेज मध्येच येते का? नाही. लहान असल्यापासनं हे लर्निंग डिफिकल्टी हळूहळू हळूहळू कळायला लागते. आता कुठल्या प्रकारच्या असतात डिफिकल्टीज? तर डिस्लेक्शिया असतं, डिस्ग्राफिया असतं, डिस्कॅल्क्युलिया असतं. म्हणजे कसं रायटिंग डिफिकल्टी असते किंवा आपलं पहिलं डिस्लेक्शिया म्हणजे रीडिंग डिफिकल्टी. बरेच मुलांना वाचता येत नाही, म्हणजे स्पेलिंग म्हणा इंग्लिशची किंवा मराठीचं शब्द वाचता न येणं वगैरे. मग ग्राफिया म्हणजे लिहायचा प्रॉब्लेम, स्पेलिंग लिहिणं किंवा शब्द अक्षर एकत्र आणून तो शब्द लिहिणं, त्याच्यात डिफिकल्टी किंवा ही मुलं विचार करून निबंध वगैरे नाही लिहू शकत नॉर्मल मुलांसारखं. आणि डिस्कॅल्क्युलिया म्हणजे त्यांना मॅथ्स मध्येही डिफिकल्टी असते, म्हणजे मॅथ्स सुद्धा त्यांना जड जातं. तर अशी मुलं शिकू शकत नाही का? तर शिकू शकतात, डिपेंडिंग ऑन देअर सिव्हिअरिटी किंवा त्यांना कितपत तो प्रॉब्लेम आहे. आणि रेमेडियल टीचिंगच्या मदतीने ही मुलं बऱ्यापैकी शिकून पुढे जातात. आता ह्यावेळी काय होतं, की ह्या मुलांचा कॉन्फिडन्स एकदम लो होतो, कारण बरेचदा ते सगळ्याच विषयात नापास होतात किंवा त्यांना टीचरने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही किंवा असं काही असेल, तर ती मुलं बऱ्यापैकी नर्वस होतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स एकदम लो होतो आणि अकॅडमिक स्ट्रेस त्यांना भरपूर जाणवतो. मग अशा वेळी त्यांना काउन्सिलिंगची गरज असते. आता नेक्स्ट इज पिअर प्रेशर. पिअर प्रेशर म्हणजे काय, की पिअर्स म्हणजे त्याचे आजूबाजूची मुलं, फ्रेंड्स. आता फॉर एक्झाम्पल शाळेत तर शाळेतले क्लासमेट्स त्याचे किंवा सोसायटीतले मित्रमंडळी त्याची. मग ही मुलं काय करतात, की त्या ग्रुपमध्ये मला फिट झालं पाहिजे, म्हणजे त्यांना खूप फिटिंगचा इश्यू असतो, की मी त्या ग्रुपमध्ये फिट झालोच पाहिजे असं म्हणून बाकीच्या मुलांना जसं आवडेल तसं वागायचा प्रयत्न करतात. म्हणजे कसं, की त्यांना भीती असते की नाकारले जाऊ शकण्याची. मला ह्यानी जर नाकारलं तर मी काय करायचं, ही भीती त्यांना खूप असते. त्यामुळं इवन गरज लागली तर किंवा रादर बरेचदा ती मुलं मनाविरुद्ध वागतात. म्हणजे काय, समजा एखाद्या मित्राने सांगितलं की हे बघ, आज तू घरनं चॉकलेट आणलीच पाहिजे सगळ्यांना. मग ते मूल बिचारं घाबरूनच ती चॉकलेट घेऊन येतं किंवा ते बाकीचे जे पियर्स सांगतील, त्याचे फ्रेंड्स सांगतील, ते घाबरूनच हे मूल करायला लागतं आणि मनाविरुद्ध वागायला लागतं आणि ह्याच्यातनच मग पुढे जाऊन थोडंसं ऍडिक्शन कडे वगैरे मुलं वळण्याची शक्यता आहे. ते सांगतेच तुम्हाला आल्यावर. आणि ऑनलाईन गेमिंग म्हणा किंवा वेपिंग वगैरे. वेपिंग म्हणजे काय पुढे आलं की सांगतेच मी. अशा प्रकारच्या त्यांना सवयी लागू शकतात पिअर प्रेशरमुळे. आता स्क्रीन टाइम बद्दल तर फार खरं बोलायलाच नको, कारण फक्तच मुलं नाही तर आपणही स्क्रीन टाइम, सोशल मीडिया हे नको तेवढं वापरतो बरेचदा. एक एकदा आपण रील्स बघायला लागलो की आपला कंट्रोलच राहत नाही, मग तासनतास रील बघतो. रात्री मग एकदम लक्ष जातं घड्याळावर, अरे बापरे 12 कधी वाजले मला कळलंच नाही. अशा माझ्या मैत्रिणीही मला सांगताना अनेकदा मला आठवतं, की रील्स बघायला लागले मी कॉटवर आडवी होऊन आणि मग किती वाजले लक्षातच आलं नाही. सो मुलांचाही स्क्रीन टाइम प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. प्रत्येक मुलाच्या हातात आज गरज म्हणून म्हणा किंवा कोविडमध्ये गरज होती म्हणून पालकांनी फोन दिले, जे नंतर कधी काढूनच घेतले नाही. त्यामुळे मुलांचा मोबाईल आणि टीव्हीचा किंवा आता मोबाईल टीव्हीचीही गरज नाही, लॅपटॉप असतात, आयपॅड असतात, सगळ्या ह्या एवढ्या पुढे गेलेल्या आपल्या युगात
मुलांच्या हातात सगळी गॅजेट्स असल्यामुळे स्क्रीन टाइम मुलांचा खूप वाढलेला आहे आणि मुलं सोशल मीडियावर आपले अकाउंट काढतात आणि जिथे खोटं वय घालतात की 18च्या वरचं, नाहीतर तो अकाउंट काढता येत नाही. सो अशीही अनेक मुलं आहेत. ऑनलाईन गेमिंगसाठी मोबाईल वापरतात आणि ह्याचे परिणाम काय झालेत आता, की मुलं रात्री झोपायला जातात, पण ती मोबाईलवरच असतात. पालक दमलेले असतात, ते झोपून जातात. पण मुलांच्या हातातला मोबाईल मुलं खालीच ठेवत नाही. त्यामुळे झोपेवर परिणाम होतो, अभ्यासावर परिणाम होतो. शाळेतलं तर आता ह्याच्यामुळे म्हणजे शारीरिक खेळ जे आहेत ते ऑलमोस्ट स्क्रीन टाइममुळे बंदच झालेले आहेत. कारण मुलं काय करतात, की सोसायटीत खाली खेळायला जातात, पण कुठल्या तरी दादाकडे एखादा मोबाईल असतो आणि सगळी मुलं ग्रुप करून त्या मोबाईलवर काहीतरी बघत असतात. युट्यूबवर व्हिडिओज म्हणा, रील्स म्हणा, अशा प्रकारे ते टाइमपास करतात आणि कुठल्याही खाली शारीरिक खेळ न खेळता मग घरी येतात. नेक्स्ट आहे ऍडिक्शन. आता तुम्ही म्हणाल की लहान मुलांना काय ऍडिक्शन असतं, की गेमिंग आणि सोशल मीडिया हे सुद्धा एक प्रकारचं ऍडिक्शनच आहे मी म्हणेन. की मुलांना प्रचंड प्रमाणात गेमिंगची सवय झालेली आहे आणि कुठल्याही गेम्स मध्ये कुणीही कुणालाही काहीही डेअर देतात. म्हणूनच मग हे ऍक्सिडेंट्स होतात कसे, की गच्चीतनं उडी मारणं खाली किंवा पहिल्या मजल्यावरून उडी मारणे किंवा अशा प्रकारचे जे डेअर्स देतात, म्हणजे हे करून दाखव तू. सो ते पिअर प्रेशर मध्ये पण येतं हे. सो अशा प्रकारे हे ऍडिक्शन्स ह्या मुलांना लागतात. आणि आताचं अगदी कॉमन एडिक्शन म्हणजे वेपिंग. आता जसं चित्रात दाखवलेला आहे मी तो मुलगा, की वेपिंग म्हणजे पेन सारखी ई सिगरेट असते आणि अगदी टीनेजर सर्रास ती सिगरेट बाळगतात बरं का आपल्या खिशात. आणि मग असे गोळा झाले मुलं की प्रत्येक जण एक एक त्याचा झुरकाच म्हणेन मी, एक प्रत्येकाने ओढायचं आणि तो धूर सोडायचा. आणि ही ई सिगरेट असते, ही तर खरी नॉर्मल सिगरेट पेक्षा सुद्धा जास्ती डेंजरस असते. पण कुणाला कळत नाही ती सिगरेट आहे, कारण ते अगदी दिसायला पेन सारखंच दिसतं. सो पालकांनो काळजी घ्या. आता एक व्हिडिओ दाखवते मी. ह्या व्हिडिओ नंतर ह्याच्यावरही डिस्कस करू आपण. ले बच्चा, तेरा खाना। थैंक यू। ईट माँ। कितना अच्छा बच्चा था किडो, कभी भी नहीं रोता था। है ना, मतलब स्वीट बच्चा। दिन भर मेरे पीछे भागता रहता था, मम्मा मम्मा मम्मा। हाँ, तो रोने से बेहतर तो मम्मा 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 करना बेटर आइडिया था ना। एटलीस्ट जो चाहिए होता था वो मिल तो जाता था। कितनी जल्दी बड़े हो जाते हैं ये बच्चे। आई नो। देख तो किडो को, इतनी सी उम्र में कितना कुछ कर रहा है। अभी स्कॉलरशिप भी मिली है उसे हायर डिग्री के लिए। हाँ, फिर किसी बड़ी फर्म में इंटर्नशिप। और वो कंपनी का नाम क्या है बताओ तू। डैड जस्ट स्टॉप इट नाउ यार। तुम सब सही कर रहे हो, यू आर डूइंग द करेक्ट थिंग। अरे तू कुछ खा ही नहीं रही है, फिर से डाइटिंग वाइटिंग कर रही है क्या? आई डोंट फील लाइक। थोड़ा तो कुछ खा। हो गया, दे दो जो भी देना है, ये ले। याद है चंदा, किडो कितना शांत और सुशील सा था ना, मगर कायरा पटाखा थी। अभी भी वैसी की वैसी है। हाँ, पटाखा करेक्ट कहा। और मेरे साथ तो सबसे ज्यादा गुस्सा, मुंह बनाना, चिढ़ना। तुम बच्चों को जरा सा भी अंदाजा नहीं कितना टफ काम है एक पेरेंट होना, एंड इट्स नेवर एंडिंग। कभी खत्म ही नहीं होता। वंस अ पेरेंट ऑलवेज अ I पेरेंट, agree. नो छुट्टी। क्यों आशु? All parents should be awarded a Padma Bhushan. हाँ, I love the food. या नाइस, थैंक तो खत्म कर दो ना, जस्ट एंड इट। क्या? हाँ, पेरेंट होने का काम खत्म कर दो ना। बच्चे पालना इतना टफ काम है तो जस्ट एंड इट ना, जस्ट एंड इट। किसने कहा है पेरेंट्स बने रहने को? किसी ने कहा है? एक तो काम ठीक से शुरू नहीं किया और फिर आई डोंट अंडरस्टैंड क्यों कंटिन्यू किए जा रहे हो। जस्ट एंड इट, पुट एन एंड टू इट। जब बच्चों को आपकी सबसे ज्यादा जरूरत होती है तब आप आराम से छोड़ के चले जाते हो और फिर पूरी लाइफ ऐसे कंप्लेन करते रहते हो कि ये मुंह बनाती है, ये करती है, वो करती है। बच्चे पैदा करने का आइडिया किसका था? आपका।
करेक्ट? और फिर जो चाहा उनके साथ किया, whatever you wanted, okay? और फिर ब्लेम भी हम पे ही डालते हो. And you say tough है. What do you mean by tough है, man? Tough है my foot. How could you just abandon me? कैसे किया आपने ये? हाँ? कैसे किया आपने ये? मुझे छोड़ के कैसे जा सकते थे आप दोनों? और वापस भी इसलिए लिया क्योंकि मैं सेकंड स्टैंडर्ड में फेल हो गई. यस, आई फेल द सेकंड स्टैंडर्ड. बाप रे, शेम शेम. डम कायरा फेल द सेकंड स्टैंडर्ड. इतनी शर्म की बात थी आपके लिए, हाँ, कि आप ऑल द वे वापस आ गए इंडिया ओनली बिकॉज आई फेल द सेकंड स्टैंडर्ड. और जब मैं फाइनली खुश थी पैपी और नानी के घर में, मुझे वहां से भी ले गए, उनसे दूर कर दिया. यस, पद्म भूषण जस्ट फॉर दैट. और एक पटाखा, एक्चुअली बॉम्ब है मेरे पास. आर यू रेडी? आई हैव बिगन थेरेपी. यस, मैं दिमाग के डॉक्टर के पास जा रही हूँ. तो अगर आप मेरे पीठ पे से मुझे पागल बनाने वाले, just say it to me right now. Say it on my face. Come on, say it. Say it. I'm crazy. Cuckoo. Kaira's gone mad. Mad. यही सोच है ना आप सबकी? मुझे इसी को पागल समझते हो. तर आता ह्याच्यात मगाशी मी जसं म्हटलं होतं की वेळीच जर उपचार नाही केले किंवा वेळीच त्या इमोशन्स म्हणा किंवा त्या फिलिंग्ज म्हणा किंवा तो त्रास जो लहानपणी होत असतो तो जर नाही करेक्ट केला, त्याच्यावर नाही उपचार केले, तर मग हे असा कुठेतरी स्फोट होतो. आता ती काय म्हणते की लहान असताना तिचे आई बाबा तिला आजी आजोबांकडे ठेवून परदेशात गेले होते नोकरीसाठी. आणि त्यावेळी ती सेपरेशन एन्झायटी तर तिने फेस केली, कारण आई बाबा तिला आजी आजोबांकडे ठेवून एवढ्या दूर निघून गेले. ती दर आठवड्याला, दर महिन्याला एक आईला पत्र लिहायची, ज्याचा तिच्या आईने कधीच उत्तर नाही दिलं, किंवा तिच्या आईला, आई बाबांना म्हणा, तिच्याबद्दल असं विशेष काही असं वाटलंच नाही कधी. त्यामुळे ती कायम अशी निग्लेक्टेड चाइल्ड म्हणूनच वाढली. त्याच्यानंतर तिला तो भाऊ झाला. भाऊ झाल्यावर तर ती पूर्ण निग्लेक्टेड होती आणि ती दुसरीच फेल झाली, नापास झाली, म्हणून तिचे आई बाबा इथे आले. आणि कशीच नापास झाली आता बघतो आम्ही म्हणून ते तिला घेऊन त्यांच्या घरी गेले. म्हणजे जोपर्यंत तिला आजी आजोबांची खूप सवय झाली होती, ती रुळली होती त्या घरात आणि सेट झाली होती इमोशनली, त्याच वेळी त्यांनी तिला पुन्हा आजी आजोबांपासून तोडलं. म्हणजे परत तिच्या मनावर केवढा मोठा आघात झाला. आणि कायम तो मुलगा आणि ती मुलगी ह्याच्यात कंपॅरिझन फुल टाइम आई बाबांचं अगदी खूप प्रमाणात होतं. त्यामुळे तिच्या मनावर लहानपणापासून एवढा मोठा परिणाम झाला की ते कायम तिच्या मनात ती खल अशी राहिली. कायम मनात तिच्या तो त्रास होता. त्याच्यानंतर ती मोठी झाली, नोकरी करायला लागली. हे झालं तरीही कुठेतरी ते बॅक ऑफ द माइंड होतच. आणि अशा प्रकारे ते बाहेर पडलं. आणि जसं मेघना मगाशीच म्हणाली की काउन्सिलर कडे जाणं म्हणजे अनेकांना वाटतं की अरे बापरे, सगळ्यांना कोणाला कळलं तर काय वाटेल, किंवा मला तर जायचंय पण इतर मला काय म्हणतील, मग जाऊ की नको, हा जो प्रश्न पडतो तोच तिथे दाखवलेला आहे. तो पण दाखवलेला आहे रादर की ती म्हणते आता बॉम्ब टाकते मी सगळ्यांवर. तो बॉम्ब काय होता की तिने थेरपी सुरू केली. आणि हा सगळ्यांसाठी एकदम हे शॉकिंग होतं, कारण तिने थेरपी स्वतःहून सुरू केलेली होती, जी घरात इतरांना कुणालाही माहिती नव्हती. पण त्याचा केवढा मोठा असा बाऊ, आज मी म्हणेन की सोशल टॅबू होतो, हेही त्यांनी त्यात दाखवलेलं आहे. आता तिच्यासारखीच्यांचे काय इश्यूज होऊ शकतात, की पहिला म्हणजे करिअर स्ट्रेस. आता अडल्ट म्हणजे त्यांचं एज्युकेशन संपलेलं असतं, शिक्षण झालेलं असतं, की आता शिक्षण झालं पुढे काय. ना, सारखी आपली सोसायटी
अगदी नॅचरल आहे हे काही मी वाईट किंवा असं म्हणत नाही, पण सगळे विचारत राहतात, अरे झालं ना पोस्ट ग्रॅज्युएशन, झालं ना ग्रॅज्युएशन, मग आता पुढे काय, पुढे काय, पुढे शिक्षण आहे का नोकरी करणार, मिळाली का नोकरी, मिळाली का नोकरी. सो हे सगळं विचारून 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 मग त्यांना तो एवढा ह्याचाही त्रास किंवा परीक्षा कधी किंवा काहीचे प्रश्न आपली सोसायटी विचारत असते. 10वी असलेल्या ना मुलांना सुद्धा, अरे बापरे, 10वी ना 12वी ना. सो हाही मुलांवर खूप स्ट्रेस असतो. तसंच या अडल्ट्सवर करिअरचा, म्हणजे आता शिक्षण झालं पुढे काय, नोकरी मिळणार मला, कधी मिळणार नोकरी, किंवा नोकरीत मी कसा परफॉर्म करीन, कशी परफॉर्म करीन, आजकालचं एवढं कॉम्पिटिशन आहे, माझी ग्रोथ व्यवस्थित होईल की नाही, किंवा डेडलाईन्स असतात केवढ्या, त्या मी अचीव करू शकेन की नाही, हे एक कायमचं टेन्शन असतं. त्याच्यानंतर मॅरेज अँड रिलेशनशिप झालं, चला सेट झाला, आता लग्न कधी करायचं, हा पुढचा प्रश्न. हो ना, लग्न कधी करणार, अरे बापरे, 26 झाली तुमची मुलगी, अजून नाही का शोधायला लागला. झालं, पेरेंट्सवर पण स्ट्रेस, त्या मुलीवर पण स्ट्रेस, किंवा मुलगा असेल तर त्या मुलावर पण स्ट्रेस. त्यांना वेगळाच स्ट्रेस असतो. लग्न होत नाहीचा स्ट्रेस नसतो, की बापरे मी ही जबाबदारी पेलायला तयार आहे का, नातं निभावून नेऊ शकीन का मी, किंवा मी एवढा कमिटेड आहे का, किंवा मी एवढी कमिटेड आहे का, मी ऍडजस्ट करू शकीन का दुसऱ्या घरात जर मुलगी असेल तर, किंवा तो मुलगाही विचार करत असेल की मी येणाऱ्या माझ्या बायकोशी माझी ऍडजस्टमेंट नीट होईल की नाही, आमचा एकमेकांवर विश्वास असेल ना, भांडणं होतील का, पुढे मग मुलांची जबाबदारी, सासू सासरे वगैरे वगैरे अपेक्षा असतात एकमेकांकडनं, त्या फुलफिल करू शकेन का मी, अशा अनेक प्रकारचं टेन्शन असतं. त्याच्यानंतर ब्रेकअपचं पण आजकाल खूप टेन्शन असतं. ब्रेकअप म्हणजे अगदी आमच्या शाळेत सुद्धा आम्हाला मुलं सांगतात, मॅडम माझं ना, मी ना ब्रेकअप करून टाकलं त्याच्याशी. म्हणजे हे टीनेज मधले पण प्रॉब्लेम्स असतात हा. लग्न झाल्यानंतर तर सेपरेशन, डिवोर्सची संख्या आजकाल खूप प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळे सेल्फ एस्टीम कमी होतो मग सगळ्यांचा, किंवा इमोशनली बरेच जण जे खूप ओव्हर इमोशनल असतात ते इमोशनली खचतात, किंवा त्यांना इमोशनल सपोर्ट द्यावा लागतो. अशा वेळी काउन्सिलिंग हे खूप उपयोगाला येतं. आता नेक्स्ट आहे वर्क लाईफ बॅलन्स. प्रत्येकाला हे करणं खूपच गरजेचं आहे, आणि थोड्या थोड्यानं सहज जमतं, थोड्या थोड्यानं अजिबात जमत नाही. की पर्सनल लाईफ आणि ऑफिस लाईफ वेगळं ठेवणं हे खूप लोकांना कठीण जातं. म्हणजे ऑफिसमधला स्ट्रेस घरी आणायचा नाही, किंवा घरी सकाळी काही झालेलं ते ऑफिसमध्ये न्यायचं नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्या वेगळ्या वेगळ्या ठेवल्या तरच आपलं लाईफ स्मूथली पुढे जातं, नाहीतर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. सो वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे कुठेतरी आपण एक ती बाउंड्री सेट केली पाहिजे, तरच आपलं आयुष्य पुढे सुरळीत जातं. आता स्ट्रेस मॅनेजमेंट अँड कोपिंग स्ट्रॅटेजीज खूप असतात ह्याच्यात, ज्या आम्ही सांगतो, वेगळ्या वेगळ्या टेक्निक सांगतो. आता स्ट्रेस तर रोजच्या ह्याच्यात सगळ्यांनाच येत असतो. त्याच्यात काहीही, मला स्ट्रेस, आज जगात असा कोणी असेल का की ज्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही. अचानक आलेल्या अडचणी असतात, हेल्थ इश्यूज असतात, ऑफिसचे प्रॉब्लेम्स असतात, आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं की आपल्या शारीरिक स्वास्थ्य तर मग बिघडतच. त्यामुळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या व्याधी जडतात, जशा काही बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइडचे प्रॉब्लेम. आणि स्ट्रेस मुळे एवढंच नाही तर अजूनही अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला स्ट्रेसमुळे येऊ शकतात. सो कोपिंग स्ट्रॅटेजीज शिकवतो आम्ही, म्हणजे कसं की रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात, त्याच्याने कसं आपण माइंड रिलॅक्स करू शकतो आणि कसं मन शांत ठेवू शकतो. मेडिटेशन म्हणा किंवा योगा म्हणा, जे मेघना घेतच आहे. सो अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या आम्ही टेक्निक सांगतो, की त्या टेक्निक्समुळे बऱ्यापैकी तुम्ही स्ट्रेस कमी करू शकाल. आता अजून एक छोटाच व्हिडिओ आहे शेवटचा, तो प्ले करते मी. Oh, come on, सीनियर Dad. सिटीजनच्या You have to agree, आज हम जो भी हैं अपनी ही बदौलत हैं। और वैसे भी आप लोगों ने हमारे लिए ऐसा किया ही क्या है, Dad? संजू आओ ना जल्दी। Coming, sweetheart. Good night, Dad. आपके बच्चों में पहले से वो स्किल, वो टैलेंट, वो काबिलियत थी, जिनकी बदौलत उन्होंने खुद अपने लिए रास्ते बनाए, मंजिलें हासिल की, ये घर बनाया। और यही नहीं, डैड, अपने प्रेजेंट के साथ अपना फ्यूचर भी सिक्योर किया।
ताकि बुढ़ापे में उन्हें किसी के आगे हाथ न फैलाना पड़े। वाकई हमने किया है। अगर हम तुम बच्चों को भरपेट खिलाकर खुद आधे पेट पर सोते रहे तो हमने किया ही क्या है। अपनी छोटी छोटी खुशियों का गला चलो, एकच मिनिट हा, सॉरी. झालाच आहे तो व्हिडिओ. तर आता ह्याच्यात काय दाखवलंय की ह्यांनी त्यांच्या मुलांना वाढवायला किंवा स्वतः उपाशी राहून मुलांना खाणं दिलं, म्हणजे मुलांचं पोट भरलं वगैरे. आणि आता मुलं ज्यावेळी मोठी होतात त्यावेळी ती मुलंच त्या पालकांना सांगायला लागतात की असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे वगैरे. सो ह्याच्यात आता सिनियर सिटीजन्सना काय काय इश्यू येतात. सो पहिला आहे आयडेंटिटी शिफ्ट. एक तर 58-60 हे रिटायरमेंटचं एज आहे. सो आयुष्यभर ज्यांनी नोकरी केलेली असते, रिटायरमेंट एज असतं ते, आणि रिटायर झाल्यावर त्यांच्या आयुष्यात मेजर बदल होतो. मेजर म्हणजे अख्खं आयुष्यच बदलून जातं आणि आयडेंटिटी क्रायसिस मध्ये फसतात ते. रुटीन बिघडतं त्यांचं, आयुष्याला काही अर्थच नाही असं त्यांना वाटू लागतं आणि फॅमिली रोल्स पण त्यांचे बऱ्यापैकी बदलतात. की सोसायटीत म्हणा त्यांचं जे स्थान असतं ते सुद्धा हळूहळू बदलायला लागतं. किंवा सोशली ते मग काय करतात की जाऊन दे, कशाला बाहेर जायचं, मी घरीच बसतो, किंवा असं हळूहळू आयसोलेट व्हायला लागतात, म्हणजे थोडेसे एकलकोंडे व्हायला लागतात आणि त्यांना लोनलीनेस येतो. त्याच्यानंतर त्यात काय होतं की मुलंही बाहेरगावी जातात, म्हणजे मुलांचं शिक्षण त्यावेळी पूर्ण झालेलं असतं, त्यांना नोकऱ्या मिळतात, ते बाहेरगावी जातात, त्यांच्याबरोबर त्यांच्या ऑफिसमधले कलिग्स नसतात. सो त्यांना बरेचदा अशा वेळी लोनलीनेसनी थोडंसं डिप्रेसिव्ह सुद्धा वाटायला लागतं. त्याच्यानंतर आहे रिड्युस्ड ऑटोनॉमी. म्हणजे काय की डिपेंडन्सी त्यांची वाढायला लागते, की जसं जसं वय वाढतं तसं तसं हळूहळू त्यांना काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम्स येतात, शारीरिक दृष्ट्या ते थोडे अशक्त बनतात. आणि हे नॅचरल आहे बरं का, की हे जगावेगळं ह्याच्यात काहीच नाही. जसं वय वाढतं तसं आपली शारीरिक क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. सो त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यायला लागते. मग त्यांना खूपच असं ऑकवर्ड होतं, त्यांचाही सेल्फ एस्टीम पुन्हा आणि कॉन्फिडन्स कमी होतो, की का बरं मला ह्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं वगैरे. क्रॉनिक इलनेस असतात, की बरेच जणांना अगदी 40शीत बीपीची गोळी असते, शुगर असते, जी त्यांच्या 60 किंवा 70त मग ते क्रॉनिक इलनेस होतात. त्याच्याबरोबरच मग कसं मला हेच होतं, तेच होतं, अमुक दुखतं, तमुक दुखतं असं म्हणून त्यांना मग ती सगळ्या ह्यांची, म्हणजे इवन आता ह्याच्यात मेनोपॉझल एजला महिलांना सुद्धा बऱ्यापैकी हाडांची झीज होऊन आर्थरायटिसचाही प्रॉब्लेम सुरू होतो. सो त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी भीती वाटायला लागते आणि एन्शियस होतात हे लोक, एन्झायटी वाढते त्यांची. त्यामुळे काउन्सिलिंगची गरज असते की मेंटल हेल्थ नीट ठेवण्यासाठी. एक्झिस्टन्शियल एन्झायटी असते, म्हणजे काय, म्हातारपणाची भीती असते, किंवा मी कोण, मी काय आहे, किंवा बापरे आता मी म्हातारा झालोय, आता मी म्हातारी झाले, आता पुढे काय, ही भीती वाटत असते. असं अनेकांना ना मरणाची पण भीती वाटत असते की काय आता. किंवा बरेच जणांना पास्ट मध्ये, म्हणजे त्यांच्या यंग एज मध्ये त्यांनी काहीतरी असं वाईट केलेल्याचा पश्चाताप पण इथे व्हायला लागतो. आणि काउन्सिलिंग हे सगळं एक्सेप्ट करायला मदत करतं. त्याच्यानंतर हे रेझिलियन्स आणि कोपिंग स्ट्रॅटेजी, की ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून आपण बाहेर पडू शकतो का, असं ज्यावेळी त्यांना वाटतं त्यावेळी काउन्सिलिंग हा बेस्ट उपाय आहे, की आम्ही त्यांना त्यातनं बाहेर काढू शकतो. आणि त्याच्यातनं त्यांना कोपिंग स्ट्रॅटेजीज काय असतात, किंवा स्वतः कशात तरी गुंतवलं पाहिजे स्वतःचं आयुष्य, की वाचन म्हणा, काहीतरी लिखाण म्हणा,
गेट टुगेदर, हास्य क्लब जॉईन करा किंवा अध्यात्म असेल किंवा सगळ्यात महत्वाचा छोटा छोटा का होईना पण व्यायाम करा. आणि ह्या सगळ्यातनं एवढी मदत होते की तुमचं मेंटल हेल्थ जर नीट असेल तर मग तुमचं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बऱ्यापैकी चांगलं राहतं. म्हणजे कुठलाही आजारपण जरी असलं आणि तुम्ही ते एक्सेप्ट केलं तरीही तुम्ही त्याच्यावर मात करू शकता की हो, मी ह्याच्याशी फाईट करून मी ह्याच्यातनं बाहेर येणार. हे मनाला समजावणं हे खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. आता ह्याच्यात मी चाइल्डहुड टू सिनियर सिटीजन म्हणजे अक्रॉस द एजेस सगळ्यांच्या बद्दल सांगितलेलं आहे. जर आपली म्हणजे मेंटल हेल्थ म्हणजे काय, लाईफ लॉंग जर्नी असते ती, अख्ख्या आयुष्याचा प्रवास मी म्हणेन. छोट्या मुलापासून ते आपण मरेपर्यंत आपण आपली मेंटल हेल्थ जपली पाहिजे. आणि जेवढं आधी आपल्याला हे कळेल तेवढं हे चांगलं आहे. आता अगदी शेवटाला जाताना की मी काय काय करू शकते, म्हणजे आता जर आपण रेकॉग्नाइज केलं म्हणजे क्लायंट्सना आम्ही दाखवू शकतो की तुमच्यात काय काय, तुमची कॅपेबिलिटी काय आहे किंवा तुमच्यात काय खूप छान आहे. पहिले पॉझिटिव्ह नोटवरच सुरू करायचं असतं आणि काय काय गोष्टी सुधारल्या गेल्या पाहिजे किंवा वागणूक अडचणी ह्या कशा ओळखायच्या हे शिकवतो आम्ही. आणि ह्या सगळी जर्नी विथ एम्पथी असते. एम्पथी म्हणजे त्या क्लायंटच्या जाग्यावर उभं राहून त्यांना काय वाटत असेल हे फील करणं. दुसरं म्हणजे सपोर्ट सिस्टम आणि नेटवर्क. म्हणजे ओळखलं पाहिजे की हेल्थ सपोर्ट सिस्टम आपली कोण कोण आहे ते त्यांना थोडीशी त्याची जाणीव करून द्यायची की फॅमिली आहे, मित्रमैत्रिणी आहे, जर मुलं असतील तर त्यांचे शाळेतले फ्रेंड्स असतात, टीचर्स असतात, शाळेत काउन्सिलर्स असतात, मोठ्यांसाठी सपोर्ट ग्रुप्स असतात आपल्या सोसायटीत आणि स्ट्रॉंग इमोशनल आणि सोशल सपोर्ट ह्या सगळ्यातनं त्यांना मिळू शकतो. आणि फॅमिलीशी आणि त्यांच्या केअर टेकर्सशी सुद्धा आम्ही काउन्सिलर्स बोलतो आणि त्यांना पण टिप्स देतो. आता अवेअरनेस हे काय आहे की त्यांना समजावून दाखवून देणं की काय होतंय तुम्हाला, ते कसं ओळखायचं, हा त्यांना अवेअरनेस देणं. ट्रेनिंग देणं थोडक्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅनिक अटॅक येतो, एन्झायटी वाढते, ती कशी ट्रिगर होते, कशामुळे तो अटॅक येतो आणि त्याच्यावर मग काय करायचं ह्याची आम्ही सोल्युशन्स देतो. लर्निंग रिसोर्सेस असतात की अगदी म्हणजे हॉबीज, त्यांना तुम्ही काय काय करू शकता, नवीन नवीन काय काय शिकू शकता, ऑनलाईन कोर्सेस छोटे छोटे करू शकता किंवा आता महिलांना एम्ब्रॉयडरी शिका किंवा पुरुषांना सुद्धा पेंटिंग शिका किंवा असं काही जे असेल ते थोडं आम्ही म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती असतं पण कुणीतरी त्रयस्थानी ते सांगितलं ना की ते स्ट्राईक होतं, अरे खरंच की मी हे करू शकतो ना, मी हे करू शकते ना, हे थोडंसं त्यांना जाणवून द्यावं लागतं. स्किल बिल्डिंग जे असतं किंवा कोपिंग स्ट्रॅटेजीज कशा वापरायच्या आणि मग हेल्दी लाईफस्टाईल कशी जगायची हे पण आम्ही सांगतो. आता हेल्पिंग थ्रू ऑल एजेस शेवटचं म्हणजे की लहान ते मोठ्यापर्यंत, मी जसं आत्ताच म्हटलं लहान मुलांपासनं म्हणजे जसं पाळण्यातलं मूल रडून सगळ्यांना स्वतःकडे खेचतं तसंच आपण म्हणतो की जसं जसं वय वाढतं तसं तसं ते पण एक लहान मुलंच बनतं. आणि त्यावेळी त्यांची कशी काळजी घ्यायची, आजी आजोबांची म्हणा किंवा सिनियर सिटीजन्सची, ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी त्याच्यावर आम्ही गाईड करतो काउन्सिलर म्हणून. प्रत्येक जण वेगळा असतो. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सारखे असतात का? नाही. कारण एव्हरी पर्सन इज युनिक. म्हणजे प्रत्येक माणूस, मूल असून दे, टीनेजर असून दे, अडल्ट असून दे, सिनियर सिटीजन असून दे, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाचे प्रॉब्लेमही युनिकच असतात, म्हणजे वेगळेच असतात. सो ते प्रॉब्लेम्स त्यांना इमोशनल असून दे, सोशल असून दे किंवा डेव्हलपमेंटल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात आणि त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यातनं बाहेर त्यांना काढायलाच आम्ही काउन्सिलर मदत करतो. सो कंपॅशन, अवेअरनेस आणि प्रोएक्टिव्ह केअर एट एव्हरी लाईफ स्टेज, म्हणजे लहानपणापासून ते मोठे हे सगळ्यांपर्यंतची काळजी आम्ही काउन्सिलर म्हणून छान प्रकारे घेऊ शकतो. सो थँक्यू सो मच. मी बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे सगळं. सो काही ह्या व्यतिरिक्त
तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता मला. मी PPT स्टॉप करते. हा. येस. येस. ओके. येस, थँक्यू संगीता. म्हणजे मला ना आता तुझं हे सेशन चालू असताना काही मेसेजेस आले आणि खरं सांगायचं तर सेशन आपलं वेबिनार सुरू व्हायच्या आधीच मला काही लोकांकडनं मेसेज असा आला की काउन्सिलिंग समुपदेशन आम्ही ऐकलेलं आहे, पण त्याची गरज कधी आहे हेच कधी कधी आम्हाला कळत नाही की आता हा प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी ऍक्च्युली काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे का. आणि मला असं वाटतं त्यांना या वेबिनार अटेंड केल्यानंतर याचं उत्तर नक्कीच मिळालं आहे. कारण तू इतक्या छान प्रकारे सगळ्याच एज ग्रुप मधले प्रॉब्लेम्स कधी कुणाचे कशा प्रकारे येतात आणि कसे प्रॉब्लेम मुलांना येऊ शकतात किंवा ॲडल्ट्सला येऊ शकतात हे इतकं छान सांगितलंस की नक्कीच त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल की यस, आता असा असा प्रॉब्लेम आहे ते रिलेट करून त्याप्रमाणे आता काउन्सिलरची गरज आहे का नाहीये, मी माझा सॉल्व्ह करू शकतो, हे नक्कीच त्यांना याच्यामधनं कळणार आहे. ठीक आहे. सो अजून एक क्वेश्चन म्हणजे असा आलाय की आता इथून पुढची प्रोसेस, समजा आम्हाला आज काउन्सिलिंगची गरज आहे तर इथून पुढची प्रोसेस तुमची कशी असते. तुम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग देता का, किंवा आम्हाला आता तुम्ही पुण्यामध्ये आहात आम्ही दुसरीकडे आहोत तर अशा वेळेला आम्हाला तेवढ्यासाठी फक्त येणं पॉसिबल नाहीये आणि तुमच्या काही सिटिंग्स असतात का, किंवा कशा प्रकारे तुमची प्रोसेस असते आणि तुमच्या फीज बद्दल हे थोडक्यात सांगू शकशील. हो हो. सो मी पुण्यात असते, त्यामुळे अगदी जवळपासच्या ह्यांचं मी ऑफलाईन पण सेशन घेऊ शकते, पण बाहेरचे जे आहे त्यांचं मी ऑनलाईन सेशन घेते. आणि माझं 45 मिनिटांचं सेशन असतं. 1200 रुपये फी आहे त्या सेशनची. आणि लागलं तर ते सेशन पुढे 1 तासपर्यंत जातं, पण मी त्याचे मग वेगळे काही चार्ज, म्हणजे युजली सगळे काउन्सिलर्स घेतात त्याच्या पुढच्या वेळेचं, पण मी केस बघून अगदी म्हणजे असं एवढं हे नाही करत की 45 मिनिटं संपली चला आता ऑफलाईन जा, असं नाही करत. जर लागेल तर पुढे जाते. आणि मुलांचं कुणाचंही काउन्सिलिंग असून दे, सुरुवातीला आम्ही केस हिस्ट्री घेतो. म्हणजे जर मूल असेल तर आई बाबांचं सेशन मी घेते आणि त्यांच्याकडनं सगळी अगदी मूल जन्मल्यापासनं टिल डेट सगळी माहिती घेते, कारण ती माहिती खूप गरजेची असते. मुलाचा स्वभाव म्हणा, त्याचं वागणं म्हणा, किंवा काय जो इश्यू असेल त्याच्यासाठी ती माहिती खूप खूप उपयोगाची असते. त्यामुळे ती माहिती घेते आणि मग त्या व्यक्तीबरोबर सेशन्स पुढे सुरू करते. आणि सेशन्स म्हणजे डिपेंड्स ऑन द, आता बरेचदा मला क्लायंट विचारतात किती सेशन्स लागतील, पण तसं सुरुवातीला सांगता नाही येत. तिथे डिपेंड्स ऑन द सिव्हिअरिटी ऑफ द प्रॉब्लेम. अगदीच छोटंसं काहीतरी असेल तर 1-2-4 सेशन मध्ये ते क्युअर पण होतं, ते सॉल्व्ह पण होतं. पण एखादा खूप कठीण प्रॉब्लेम असेल तर त्याला मात्र थोडी जास्ती सेशन्स लागतात. ओके, गुड. सो साधारणतः प्रॉब्लेम बघून तू ठरवतेस की ह्यांना काउन्सिलिंगचीच गरज आहे का अजून कुठल्या दुसऱ्या डॉक्टरकडे किंवा एक्सपर्ट थेरपिस्टकडे जाणं गरजेचं आहे, राईट. हो हो हो, ओके. अगदी बरोबर. म्हणजे मी पहिलं त्यांच्याशी बोलून मग ठरवते की ह्यांना खरोखरच म्हणजे मी ह्यांना गाईड करू शकेन का, किंवा मी हे सॉल्व्ह करू शकेन का. कारण थोड्या थोड्या केसेस अशा असतात की त्यांना ट्रीटमेंटची गरज असते, म्हणजे सायकॅट्रिक ट्रीटमेंट. म्हणजे काही ते वेडे असतात म्हणून नाही हा ट्रीटमेंट, की त्यांचा तो प्रॉब्लेमच एवढा मोठा असतो की ते औषधं गोळ्या, आता मी सायकोलॉजिस्ट आहे त्यामुळे मी प्रिस्क्राईब नाही काही करू शकत, बरोबर. त्यासाठी त्यांना डॉक्टरची गरज लागते. सो मग अशा वेळी मी जरूर त्यांना लगेचच गाईड करते की कुठे जायचं, कुणाकडे जायचं, किंवा तुमच्या गावात तुमच्या कुणी ओळखीचे असतील किंवा तिथले कुणी असतील तर तिथे जा, असं मी लगेचच त्यांना मग तिथे पाठवून देते. ओके ओके. सो तू जेव्हा काउन्सिलिंग करतेस एखाद्या पेशंटला, नको म्हणायला आपण, एखाद्या व्यक्तीला, हा ओके, सो ते काउन्सिलिंग ज्या कारणासाठी त्यांनी काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे, सो तू तो रिझल्ट त्यांना देऊ शकतेस काउन्सिलिंगने व्यवस्थित, म्हणजे टू द एंड आपला व्यवस्थित आपण येस देऊ येस. शकतो. ओके. हो हो, मी एवढ्या केसेस क्लोज केलेल्या आहे. आणि तुला सांगू का मेघना, मगाशी मी तेही एक सांगायचं राहिलं, म्हणजे ज्यावेळी मी एखादी केस क्लोज करते ना, त्या क्लायंट पेक्षा माझा आनंद मोठा आनंद, असतो. अगदी बरोबर आहे, करेक्ट. म्हणजे मला एवढं छान वाटतं की वा, माझ्यामुळे कुणाचं तरी भलं झालं. बरोबर.
समाधान मिळतंय, बरोबर आहे. एकदम येस, एकदम नक्कीच समाधान नक्कीच. मिळतं. ओके, हो हो मस्त. सो पुढचा आहे असा क्वेश्चन की तो तुमच्याशी संपर्क साधायचा कसा, तो त्यासाठी मीच सांगते. मी आपल्या सगळ्या ग्रुपवर आपली जी वेबिनारची ऍड पोस्ट केली होती त्याच्यामध्ये खाली माझा नंबर आहे. सो तुम्ही जस्ट मला एक मेसेज करा. बऱ्याच जणांना, आता माझे बरेच जण आहेत तिकडे ज्यांनी योगा प्राणायाम केलंय, फेस योगा, हेअर केअर केला आहे, सो सगळ्यांना माझा नंबर माहिती आहे. मला जस्ट एक मेसेज करा, मी तुम्हाला त्यांचा नंबर फॉरवर्ड करीन. याच्याशिवाय आता अजून असे मेसेज आले की आम्हाला रेकॉर्डिंग हवं आहे याचं. सो आपलं उद्या यूट्यूबवर हे पूर्ण वेबिनार कव्हर होणार आहे. सो तुम्ही यूट्यूबवर हे वेबिनार बघू शकता. शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये संगीता नायक यांचा नंबर सुद्धा खाली असेल, सो तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे, येस. ओके, सो मला वाटतं आपण खूप छान विषय घेतला आणि आजच्या या काउन्सिलिंग वेबिनारमधून आपल्याला मुलांच्या मोठ्यांच्या भविष्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी नक्कीच एक छान योग्य दिशा मिळाली आहे. आणि योग्य वेळी घेतलेला एक छोटासा सल्ला आपल्या सगळ्यांच्या मुलांच्या आयुष्याला खूप मोठी सकारात्मक कलाटणी देऊ शकतो, हे सगळ्यांना या वेबिनारमधनं नक्कीच कळलेलं आहे. सो काउन्सिलिंग हे फार गरजेचं आहे. बिनधास्त वाटत असेल तर एखाद्या काउन्सिलरला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं थेरपी घ्यावी असं मी संतुलन आनंदकडनं सजेशन देते. ठीक आहे, सो आजचा आपला वेबिनार खूप छान झाला. सो थँक्यू संगीताताई, खूप छान पद्धतीने अगदी पीपीटी आणि व्हिडिओ शेअर करून लोकांपर्यंत विषय खूप छान पोहोचवलास. ओके, सो आता आपल्या ह्याच्या थँक्यू. पुढचा वेबिनार सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी संतुलन आनंदशी कनेक्टेड राहा. आपण लवकरच नवीन वेबिनार्स आणि वर्कशॉप्स घेऊन येत आहोत. शिवाय दर महिन्याला एंडला आपण पुढच्या महिन्याचं पूर्ण कॅलेंडर आपल्या संतुलन आनंदच्या ग्रुप्सवर शेअर करत असतो. त्यातनं तुम्हाला बाकीच्या आपल्या अपकमिंग वर्कशॉप्स आणि वेबिनारची माहिती सुद्धा मिळते. ओके, सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी वेबिनार छान अटेंड केल्याबद्दल मनपूर्वक आभार. गुड नाईट. येस, बाय. एंड करशील संगीता? हो 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 केलं केलं.